थांबा, कदाचित तुम्ही हे चुकीचं करत आहात. लोअर बेली फॅट झालं, थाईज झालं, ओटीपोट आणि मांड्या. या ज्या गोष्टी आहेत, ह्या एका झटक्यात कमी होणार नाहीत, पण एक दिवस नक्कीच कमी होणार आहेत. खूप सोप्या, सरळ, साध्या स्टेप्स मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे, जेणेकरून तुमचं हे जे वाढलेलं फॅट आहे, ते बर्न व्हायला म्हणजेच फॅट बर्न होऊन काय तयार होतात? मसल्स. तर हो, मसल्स छान डेव्हलप होण्यासाठी मदत होईल. कसे करायचे आहेत, काय करायचे आहेत, व्हिडिओमध्ये मी अगदी सरळ साध्या पद्धतीने तुम्हा सर्वांना सांगत आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा. स्टेपरच्या मदतीने मी या सर्व स्टेप्स करत आहेत, पण तुम्ही नॉर्मल जी आपली पायरी असते किंवा जिला आपण सीडीची स्टेप म्हणू, जर त्यावरती जरी केलं तरीही हरकत नाही. हळू करा. सुरुवातीला 5 सेटपासून सुरुवात करा. प्रत्येक एक्सरसाइज फक्त 5 वेळेस करायची. एका पायाची 5 वेळेस आणि दुसऱ्या पायाची सेम 5 वेळेस करायची आहे. जास्त कोणत्या गोष्टीचा लोड घेऊ नका, की नाही मला हे जमतच नाहीये, परफेक्ट जमत नाहीये. परफेक्शन कोणाचंच नसतं. ज्यावेळेस तुम्ही एक एक्सरसाइज रिपीट करून तिचे 3 ते 4 सेट करता, त्यानंतर तुमच्या लक्षात येतं, "अरे गड्या, आपण हे व्यवस्थित करत होतो. इथे थोडंसं चुकलं होतं. नंतर आपल्याला हे चांगलं जमतंय." ओके. आणि खरंच एक वेळेस नक्कीच तुम्हाला चांगलं जमेल. फक्त प्रॅक्टिस करा. कंटिन्यूटी राहू द्या. तुमचे बेली फॅट, तुमचं थाईज फॅट आणि सर्वात मोठं गर्ल्स पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसमध्ये आपलं जे वजन वाढलेलं आहे, हिप्रिझनचं, तर ते पूर्णपणे कमी होण्याचे 101% गॅरंटी विथ आर्ग्युमेंट मी तुमच्यासोबत करते. कारण मला विश्वास आहे या स्टेप्स एवढ्या जबरदस्त आहेत, की जर ह्या माझं फॅट बर्न करू शकतात, तर तुमचं नक्कीच याने फॅट बर्निंग होणार आहे. खास जी गोष्ट आहे, ती गोष्ट अशी आहे, की तुमचं थाईज फॅट, लेग फॅट आणि त्याचबरोबर हिप फॅट आणि बेली फॅट, ते पण लोअर बेली फॅट, या सर्व गोष्टी कमी होणार झाल्या. मन लावून बघा, माझ्यासोबत करा. व्हिडिओ कुठल्याही पद्धतीचा मी एडिट केलेला नाहीये किंवा पळवलेला नाहीये. खूप सावकाशपणे, हळूवाररित्या तुम्हाला सांगत आहे आणि प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवत आहे. जशी दाखवली आहे त्याच पद्धतीने करा. 10 सेट, 5 सेटपासून सुरुवात करा. म्हणजे 5चा 1 सेट, 5चा 1 सेट उजव्या पायाचा आणि डाव्या पायाचा करा. त्यानंतर हळू वाढवायला लागा. कारण याने तुम्हाला बसता उठता सुद्धा अवघड होईल. कारण खूप जास्त मांड्या दुखतात बरं, खूप थाईज पेन होतो यानी. म्हणून हरकत नाहीये, सुरुवात खूप कमी स्टेपनी करा, खूप कमी सेट याचे करायला सुरुवात करा, पण सुरुवात करा. कारण सुरुवात केल्याशिवाय आपलं थाईजचं फॅट आणि पी-सी-ओ-एस हार्मोनल इम्बॅलन्स ते बॅलन्स होणार नाही. जर तुम्हाला करायचं असेल, तर आत्ताच करा आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त खास तुमच्यासाठी केलाय. कारण तुमचीच तर रिक्वायरमेंट होती, की बेली फॅट वाढल्याच्या नंतर काय करावं? हार्मोनल इम्बॅलन्स कसे ठीक करावे? त्याचबरोबर आमचे पाय खूप जास्त वीक आहेत. जास्त वेळ आम्ही बसू शकत नाही. जास्त वेळ आम्ही उभा राहून काम करू शकत नाहीत. स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच आपल्या किचन रूममध्ये पण तुम्हाला थकवा आल्यासारखा होतोय. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. सायटिकेचा पण त्रास होतोय. या सर्व त्रासांवरती एक आणि एकच मात्र इलाज जो आहे तो म्हणजेच आजचा हा जबरदस्त असा व्हिडिओ. मला माहिती आहे प्रत्येकीला प्रत्येक स्टेप ही जमणार नाही आणि त्या भानगडीतही नका पडू. कारण प्रत्येक गोष्टीला सरावाची गरज असते. जेवढा सराव चांगला ना, तेवढं तुमचं आउटपुट हे बेस्ट असणार झालं. त्यामुळे इनपुट व्यवस्थित द्या, आउटपुट ऑसम असणार आहे गर्ल्स. म्हणजे जस्ट लाइक तुम्हाला जे हवा आहे तुमचा बॉडी शेप तुम्ही तो मिळवू शकता बिकॉज तो मी मिळवलाय. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल ना, तर एक चॅलेंज आहे तुमच्यासाठी. प्रत्येकीसाठी एक चॅलेंज आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत ऐकत आहात म्हणजे हे चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी तुम्ही तयार आहात. त्यामुळे काँग्रॅच्युलेशन, तुम्हाला तुमची ड्रीम बॉडी शेप हा भेटणारच आहे आणि तो भेटून देण्यास मी मदत करणार आहे. जर तुम्ही तयार असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये येस असं टाइप करून पाठवा. अँड थँक्स अ लॉट गर्ल्स.